नमस्कार रसिक वाचक श्रोते हो. श्रुतींच्या गावात या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. श्री यशवंत तथा राजाभाऊ बर्वे लिखित कोकणातील व्यक्तिचित्रे या मालिकेतील 23वे व्यक्तिचित्र पेळपकर, वंदना आणि वंचना. सादर करती पूर्वा धारप. मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा असं आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकू लागलो की त्यासोबत कोकण आणि गोवा इथली माणसं, त्यांचे स्वभाव, भाषा, संस्कृती, चालीरीती, खाणं पिणं, निसर्ग, शेती हे सगळं हळूहळू बदलत जातं. अलीकडे अजून थोडा बदल जाणवत असला तरी इथे एक स्वास्थ्य आणि शांतता अद्याप टिकून आहे. कुणाला कसलीच घाई नसते. सगळं कसं सुशेगात सुरू असतं. आजपासून आपण मागे 42 वर्ष गेलो तर मात्र तेव्हा आजच्या मनानं कोकण खूपच शांत होतं. मी त्यावेळी नुकताच बँकेत लागलो होतो नोकरीला. पाचल शाखेत नोकरीची सुरुवात केली होती. पाचलला अगदी चिकटून तळवडं हे छोटं गाव. मध्ये फक्त एक पावसाळ्यात वाहणारी नदी. सप्रे गुरुजींच्या घरी मी पेईंग गेस्ट म्हणून राहायचो. पुढच्या पडवीत एक छोटीशी खोली होती, ती सामानापुरतीच. बाकी माझा वावर सगळ्या घरात. सप्रे गुरुजी 50शीचे होते. त्यांना तात्या सप्रे म्हणून सगळे ओळखत असत. कधी कधी त्यांचे शिक्षक मित्र त्यांना भेटायला किंवा कामासाठी येत असत. एक दिवस मी संध्याकाळी झोपाळ्यावर बसलो होतो. इतक्यात तात्या आहेत काय घरात अशी हाक ऐकू आली. म्हणून मी पुढे झालो. बहुधा एक जोडपं आलं असावं अशी 2 जणं दाराबाहेर उभी होती. मी त्यांना या म्हटलं आणि घरात निरोप सांगायला वळलो. निरोप सांगून परत बाहेर पडवीत येईपर्यंत ते जोडपं झोपाळ्यावर येऊन विसावलं देखील होतं. चालून आल्यामुळे ते गृहस्थ दमले असावेत. मी परत वळलो आणि पाण्याचा तांब्या भांडं आणून दिलं. त्या गृहस्थांनी माझ्याकडे अनोळखी, करुण, भित्र्या, संकोची अशा संमिश्र नजरेनं पाहिलं. मी देखील उपचार म्हणून हसलो. इतक्यात तात्या बाहेर आले. अरे पेळपकर, ये आज अचानक कसा आलास, आणि तेही सोबत वंदना वहिनीला घेऊन, असं म्हणून त्यांनी त्यांचं स्वागत केलं. त्या दोघांच्या वयात मात्र 10-15 वर्षाचं अंतर असावं, जे मला थोडं चमत्कारिक वाटलं. राजापूर तालुक्यातलं जवळेथर गाव पाचलपासून जवळ. तिथे हे पेळपकर शिक्षक म्हणून नोकरी करत होते. तात्यांचे मित्र. नेहमीचं येणं जाणं. मी तिथे राहायला गेल्यापासून ते प्रथमच आल्यामुळे माझ्यासाठी फक्त जरा अनोळखी होते. नंतर मात्र अनेक वेळा ते आले आणि आमचा घट्ट परिचय झाला. गोव्यात मडगावच्या दक्षिणेला नवेलीपासून 5-6 किलोमीटरवर पेळप हे गुरुजींचं गाव. सिंधुदुर्गमध्ये गुरुजी नोकरीच्या निमित्ताने आले आणि इकडेच स्थिरावले. पेळपकर गुरुजींकडे नुसतं पाहिलं तरी 2 गोष्टी लगेच जाणवायच्या. एक म्हणजे ते कायम काळजीत असल्यासारखे दिसत आणि त्यांचा जन्म शिक्षक होण्यासाठीच झाला असावा असं वाटे. गुरुजींचं वय 50शीच्या आतबाहेर. कृश शरीरयष्टी, मध्यम उंची, दम्याचा त्रास, पांढरा लेंगा शर्ट, गळ्यात कायम लोकरीचा मफलर, कपाळावर कायम आठ्यांचे पसरलेले आडवे गंध, उजवा कान जन्मताच दुमडलेला, उजवा हात थोडासा आधू, बोलताना जरा अडखळतच बोलायचे. कधी काळी तारुण्यात अर्धांगाचा सौम्य झटका, त्यामुळे उजवी बाजू थोडी अधू. डोळ्यांच्या कडांना कायम घाण आलेली. पत्नी मात्र 35शीची. त्यांच्यापेक्षा चांगलीच धडधाकट, उंच, थोराड. एकूण कृश असलेले पेळपकर आणि थोराड पत्नी हे दाम्पत्य विजोड वाटावं असंच होतं. जवळेथरला पेळपकर जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक होते.
महिन्यातून एकदा तरी ते राहायला तात्यांकडे येत असत. रात्री जेवणा झाली की गुरुजी पिशवीतून त्यांची अनेक औषधं काढून घेत. त्यात आयुर्वेदिक काढे, चाटणं, गोळ्या असत. दम लागला तर तोंडात ओढायचा स्प्रे असे. मग पत्त्यांचा डाव बसे. मला पहिल्यापासून पत्त्यांचा तिटकारा, म्हणून मी फक्त बाजूला बसे. पत्ते सुरू झाले की मात्र पेळपकर गुरुजी अंतर्बाह्य बदलून जात. गड्डा जब्बू, मेंढीकोट, गाढव, रमी या डावांमध्ये रंगून जात. हारडाओरडा टिपेला जाई आणि अचानक गुरुजींना खोकल्याची उबळ येई. मग नाईलाजानं का होईना बायकोची धावाधाव होई. पाणी दे, माने मागे चोळत राही आणि तोंडाने मात्र अंगात कसला जीव म्हणून नाही आणि ही थेर करायची मात्र अंगात मस्ती येते कुठून हो. माझे भोग आहेत ते भोगतीये मी. सोबतीला 2 पोरं असती तर त्यांच्याकडे बघत जगले तरी असते, पण तो पण अंगात दम नाही हो, असं म्हणून बडबड सुरू करी. त्यांची बायको बोलायला लागली की तिला भान उरत नसे. पेळपकर गुरुजी अगदी करुण नजरेनं सगळं ऐकत बसत. गुरुजी आणि वंदना क्वचितच दोघं येत. आली की मात्र 2 दिवस तात्यांकडे राहत असत. पेळपकर गुरुजी एकटे आले की सप्रे काकू गुरुजींना विचारत, आज राणीसाहेब आल्या नाहीत का? यायचं घेऊन तिला पण. तेवढाच बदल हो रोजच्या रहाट गाडग्यातून. बरेच वेळा यावर पेळपकर गुरुजी गप्पच बसत. कधी कधी म्हणत, वहिनी, आमच्या दोघांच्या वयात थोडं जास्त अंतर ना, त्यामुळे दोघांच्या आवडीनिवडी वेगळ्या, तिचे आनंदाचे करमणुकीचे मार्ग वेगळे, असं मोगम बोलून गप्प बसत. तात्यांकडून नंतर मला समजलं की गुरुजींचं लग्न होत नव्हतं. ते ज्या गावात शिक्षक होते त्या गावातल्या एका मुलीनं शेजारच्याच गावातल्या एका मुलाशी सूत जमवलं. प्रकरण बरंच पुढे गेलं. राजापूरला जाऊन गपचूप गर्भपात करून पालकांनी तिला परत घरी आणलं. छोट्या गावात गोष्टी लपून राहत नाहीत, त्यामुळे मग तिचं लग्न होईना. अखेर मास्तर असलेल्या पेळपकर गुरुजींच्या गळ्यात मुलीला बांधून अन्नाला लावून दिली. गुरुजींना पुढे मूलबाळ मात्र काही झालं नाही. शाळेत मात्र गुरुजी मुलांवर प्रेम करून शिकवत. साने गुरुजी हे त्यांचं दैवत. विद्यार्थ्यांना साने गुरुजींच्या गोष्टी सांगत. स्वतःचे पैसे खर्च करून मुलांना वह्या पुस्तकं आणून देत. एखाद्या विद्यार्थ्याला घरी आणून जेवू घालत असत, कपडे देत. बँकेच्या CSR फंडामधून मॅनेजरना सांगून मी सुद्धा त्यांनी निवडलेल्या विद्यार्थ्यांना बँकेतर्फे थोडी मदत केली होती. तेव्हा पुन्हा त्याच करुण नजरेनं त्यांनी माझे आभार मानले होते. मूलबाळ नसल्यानं बहुधा ही प्रेमाची भूक गुरुजी बायकोचं आकारतांडव सहन करत अशी भागवत होते. माघ पौर्णिमेच्या पोंड्यातल्या मंगेशी देवळात दरवर्षी पेळपकर गुरुजी न चुकता पत्नीला घेऊन जात असत. सुरुवातीच्या वर्षांमध्ये मंगेशाचा रथोत्सव झाला की नारळ ठेवून मूल व्हावं अशी प्रार्थना करत. वंदना नाईलाजानं हाताला हात लावून पूजा करत असे. घरी आली की मग मात्र तिच्या तोंडाचा अखंड पट्टा सुरू होई. हे असे नवस सायास करून मंगेशाला अडचणीत आणून काही उपयोग आहे का? लग्न झालं आणि तुम्हाला लकवा गेला. आता स्वतःमध्ये धमक नाही, त्याला तो मंगेश तरी काय करील? माझ्या नशिबातच सुख नाहीये हो. चुकीच्या वयात आणि चुकी नका होईना माझ्यात दोष नाही हे सुद्धा सिद्ध झालंय. आणि तेव्हा एक मिळत होतं ते सुद्धा पाडून झालंय. आता काही उपयोग नाही. वंदना असं अद्वा बोलायला लागली की पेळपकर गुरुजी कसनुसा चेहरा करून गप्प बसत. एकदा पेळपकर गुरुजी आणि मी दोघंच झोपाळ्यावर गप्पा मारत बसलो होतो. खरं तर त्यांच्यात आणि माझ्यात 20-25 वर्षाचं अंतर, त्यामुळे आमचे बोलण्याचे विषय मर्यादित आणि मोजकेच. पण त्या दिवशी मात्र अचानक गुरुजी माझ्याकडे वळून मला म्हणाले, राजा भाऊ, तुला सांगतो, आयुष्यात राम नाही राहिला रे. तरुणपणी लकवा मारला आणि दम्यानं फुफ्फुसात कायमचा मुक्काम केला. शाळेत आणि मुलांमध्ये माझा मी वेळ जास्त घालवतो.
लग्न झालं ते चांगलं की वाईट हेच आजपर्यंत मला कळलं नाही. माझ्यात आणि वंदनामध्ये 12 वर्षाचं अंतर. बायको म्हणून तशी चांगली आहे, जेवण खाण करते रे, पण तिच्या सुद्धा गरजा आणि व्यथा वेगळ्या आहेत. घरात पाळणा हल्ला नाही आणि माझ्याकडे यावर औषध नाही. तशी मनानं चांगली आहे ती, पण कधी कधी मग बडबडत राहते. कधी अचानक नवेलीत जाऊन 8-8 दिवस राहून येते. माझ्या घरी किंवा माहेरी चौकशी केली तर तिथं जात नाही. कुठे जाते हेच कळत नाही. नवेलीतला तो मित्र अजून भेटतो तिला असं म्हणतात. तू अजून लहान आहेस, सगळंच तुला सांगता येत नाही रे. बोलता बोलता त्यांच्या डोळ्यातल्या खाडीत अश्रू मिसळले आणि ते अधिकच दीनवाणे दिसायला लागले. मी लहान होतोच, पण त्यांच्या दोघांमधला बेबनाव मलाही जाणवत होता. अशी आयुष्याच्या प्रवासात कोकणात भेटलेली अनेक माणसं, काही अर्क तर काही पेळपकर गुरुजींसारखी परिस्थितीने हतबल झालेली. या साऱ्या कोलाहलातून कधी फुरसतीच्या वेळेत कोणीतरी नजरेसमोर येतं, कोणी आनंद देतं, तर कुणी पेळपकर गुरुजींसारख्या करुण आणि शापित व्यक्ती दुःखही देऊन जातात मनाला. धन्यवाद. रसिक वाचक श्रोते हो, वेगवेगळ्या बाजाच्या कथा ऐकण्यासाठी श्रुतींच्या गावात या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रिया आमचा उत्साह नक्कीच द्विगुणित करतील.